ज्या गावामध्ये आपण बसलेलो आहोत त्या गावाचं नाव आहे तुकरटवाडी. हे गाव खूप वर्ल्ड फेमस झालेलं आहे सगळीकडे. तर या गावचे एक सरपंच आहेत. ते सरपंच जेव्हा येतात तेव्हा ते प्रत्येकाचा सत्कार करतात इथे. गडबड करू नका. आज आपल्या गावाचं सौभाग्य म्हटलं पाहिजे का इतके मोठे मोठे स्टार आपल्या गावामध्ये आलेले आहेत. तर आज आपल्याकडे सिनियर माणसापासून आपण सुरुवात केली पाहिजे. तर साक्षात आज आपल्याकडे देव आनंद यांच्या रूपानं एक स्प्रिंग टाईपचं व्यक्तिमत्व आपल्याकडे आलेलं आहे. स्प्रिंग टाईप म्हणजे स्प्रिंग टाईप म्हणजे ते या सेकंदाला इकडे त्या सेकंदाला तिकडे असं ते करत राहतात. तुमची ते हाताची ऍक्शन कशी सर एकदा करून दाखवा मला. हे बा म्हणजे स्वतःचा हाताचा व्हायपर करणारे देव साहेब इथं आलेले आहेत. सर ते तुम्ही म्हणजे ज्यांच्याकडून शिकलात ते तुमचे काका त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन तुम्ही हे केलंय ना. काका 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 कोण काका? ते काय राजेश खन्ना काका. ते यांचे काका नव्हते. ते काका म्हणतात त्यांना काका. नाही ते त्यांना माहित आहे मला पण त्यांना आखी इंडस्ट्री काका म्हणतात ना. हाँ उनकी भी तुम्हारे जैसे एक्शन थी सर ऐसे हाथ उनका देखो लेकिन उनका वाइपर सही रहता था. उनका वाइपर बिल्कुल ऐसा बराबर एकदम सही. आपका वाइपर बीच में से अटक जाता है सर. काका की शक्ल कोई भी बना सकता है. यूं समझ लो आपको छींक आने वाली है. खाली इतना सोचो कि छींक आएगी तो आपका मुंह अपने आप बन जाएगा राजेश खन्ना जैसा. एकदा करून बघा तुम्ही. शिकून घ्या त्यांनी सांगितलं ते तुम्हाला उपयोगी पडेल. हे काही करा ते भारत गणेशपुरीत वाटतं ते विदर्भाचं. और रेकॉर्ड है सर हमने कुछ भी किया तो मैं सर वो तुम्ही एक तो शैक्षणिक पुस्तकावर आधारित चित्रपट केला होता. खूप आवडला मला. कोणता पिक्चर केला त्याने पुस्तकावर आधारित? गाइड नाही का पुस्तकावर आधारित केला. हाँ. तुम उसका सिक्वल कर सकते हैं सर. 21 अपेक्षित प्रश्नसंच. तर देवानंद यांच्या रूपानं एक हरित क्रांती टाईपचं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. हरित क्रांती टाईपचं म्हणजे? हरित क्रांती म्हणजे एव्हरग्रीन हाऊस. अरे एव्हरग्रीन म्हणतात. एव्हरग्रीन हाऊस अलग रहता है वो. आज वेगळं लिहिलं वाटेल लेकरांना. तर असू द्या. तर असं सदैव हलणारे व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय हले डुले संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. आहे सर. थँक्यू. आज आपल्याकडे तसं त्यांना बघायला लाल चष्मा लागतो पण आज ते मला विदाऊट लाल चष्म्याने दिसत आहेत कारण ते विदर्भातले आहेत. असे अनिल कापूर या ठिकाणी आलेले आहेत. कोण आले? अनिल कोण? अनिल कापूर या ठिकाणी आलेला. कपूर अनिल कपूर. तुझं बरोबर आहे माझं पण बरोबर आहे. कसं काय? कापूरला हिंदीत काय म्हणतात? कपूर आहे की नाही? कापूर बोलते की नाही सर. असं ये तो आहे. अनिल कपूर. शुक्र है इन्होंने अनिल बोला. कुछ पंजाबी लोग तो हमारा सचिन तेंदुलकर देखो वो मुझे नील बोलता. ओ नील यार. सर वो आप जोड़ीदार नहीं लाए आपके? कौन? नहीं वो उनके जैसे ये लखन है तो वो राम बिडू बिडू वाले. जॅकी मुझे हमारे अशोक सराफ के छोटे भाई जाकी सराफ है ना. नहीं अशोक सराफ वेगळे, जॅकी श्रॉफ वेगळे. दोन्ही अच्छा अलग अलग है क्या? इंडस्ट्री में बहुत कापूर लोग है. हाँ. म्हणजे पृथ्वीराज कापूर से लेके रणबीर कपूर अपने राज कपूर सब कापूर लोग है. तुम्हारे लड़के सोनम कपूर इतने सब कापूर लोग आप एकत्र रहते हैं तो आपको डर नहीं लगता कि कोई किसी ने काटे डाल दिया तो? अरे भाई मेरा क्या कहना है कि इतने कापूर लोग हैं ना तुम्हारी एक अलग बॉलीवुड इंडस्ट्री बन सकती है सर. कैसी? मेरे में नाम भी सोचा है. कौन सी? कापूर बॉलीवुड. उधर घोड़बंदर रोड पे जगह है उधर कापूर बॉलीवुड में एक बॉलीवुड इंडस्ट्री बन सकती है सर. तर असू द्या. तर असे अनिल कपूर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो उघडा डोळे बघा अनिल कपूर संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश. ऐसा सर क्या बात है. तर आज आपल्याकडे मकरंद अनासपुरे यांच्या रूपाने एक मराठवाडा सुपरस्टार या ठिकाणी आलेला आहे. मराठवाडा बोलीभाषी शैली घराघरात पोहोचणारे आणि निखळ हास्यानं सगळ्यांचं मनोरंजन करणारे मकरंद साहेब अनासपुरे या ठिकाणी आलेले आहेत. सर तुम्ही जे हसता ना तुम्हाला खूप आवडतं ते असे जोंधळे पाडल्या कसं ते एकदा हसून दाखव बरं.
साहेब एक म्हणू का हा. कारण मी एक पण चित्रपट काढलेलं नाही, सगळं सरांचेच आहे. कायद्याचं बोला दे धक्का दोघा, तिसरा हरिओम विठ्ठला, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, तुला शिकवीन चांगला धडा, पिपाने भारतीय, 3 बायका फजिताय का, 3.5 आणि सगळ्यांच्या हातात गुलदस्ता. रस्ता पण गेला त्यांनी. असा हसवणाऱ्या व्यक्तिमत्वाचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय हात वर करून हसारे संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. घाबरू नका, कारण आज या ठिकाणी माननीय प्रेम चोपडा यांच्या रूपाने एक डेंजर व्यक्तिमत्व आलेलं आहे, जबरदस्त डेंजर. घाबरू नका. आय मावशी तू घाबरू नको, म्हातारा बायकाला काय करत नाही ते तिथंच बस, घाबरू नको. ते या प्रोग्राम मध्ये आलेले ते असं काही करणार नाही. लेकिन सर मेरे को एक क्वेश्चन है तुम्हारे बारे में, इतना डेंजर है, म्हणजे आपका जैसा एंट्री हो गया तो बच्चे औरत एकदम घबरा जाते हैं. हाँ? तो आपका इतना डेंजर व्यक्तिमत्व होने के बावजूद आपका नाम प्रेम कैसे रखा आपने आई बाबा ने आपके? ये जरा मेरे को बताओ भला. वो इसलिए कि मैं जो भी काम करता हूँ प्रेम से करता हूँ. और हाँ, मैं लड़कियों को कभी आंख उठा के नहीं देखता हूँ, जब भी देखता हूँ आंख फाड़ के देखता हूँ, इसलिए वो भी प्रेम से देखता हूँ. आजा आजा. लेकिन वो मेरे को ध्यान में आया कि आप प्रेम बांटने की कोशिश करते हो, इसलिए आपका नाम प्रेम रखा. लेकिन क्या है ना सर, वो आपको प्रेम बांटने की जो पद्धत है ना, वो ऐसे वस्कन आंगर जाने जैसी है. ऐसा नहीं सर, ऐसा धीरे धीरे, जैसे अनिल कपूर कैसे धीरे धीरे प्रेम बांटते हैं, पता भी नहीं चलता किसको. ऐसा तुम प्रेम बांटो सर. ये तो क्या होता है कि वस्कन आंगर जाए तो अच्छे नहीं लगता. फिर घाबरा जाते लोक. तर असे प्रेम चोपडा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय वस्कन अंगावर जाऊ नका संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. आज आपल्याकडे दहीहंडी नसून सुद्धा साक्षात गोविंद आलेले आहेत. जोरदार टाळ्या. तुमच्या आगमनामुळे सर आमच्या गावातलं वातावरण एकदम असं म्हणजे उत्साहाचं सदैव हसत खेळत राहणार झालं. तुम्हाला सांगतो हे डान्स मध्ये प्रसिद्ध आहेतच, पण पटापट डायलॉग बोलण्यामध्ये पण प्रसिद्ध आहेत सर. एकदम फास्ट, म्हणजे कसे क्या बोलले ते आप, एकदम फास्ट डायलॉग सर. म्हणजे वो एक बार वो आपका डायलॉग बोल के दिखाओ ना, वो वाला क्या बोलते हो? मराठी चांगलं बोलतो. मराठी तुमचा तो खास डायलॉग एकदा बोलू नका. निटुकले पिटुकले हटा सावन की घटा. अंटुकले बंटुकले हटा सावन की घटा, खा खुजा बत्ती पूजा सो जा. शाबास. कितना फास्ट बोलते. मी सांगतो सर, तुम्ही जर एवढं फास्ट पाठांतर शाळेत असताना केलं असतं ना, निश्चित डॉक्टर झाला असता तुम्ही. पण मला विचारायचं होतं एक गोष्ट, म्हणजे तुम्ही आलात म्हणून विचारतो, ती जे रवीना टंडन मॅडम आहे ते ऍक्च्युअली डोळ्यानं गोळ्या मारते का? म्हणजे का? मी ते आमचं गाणं ऐकलं ना, अखियो से गोली मारे ऍक्च्युअल मारत असेल डोळ्यानं ना. अरे एकदम ना. हा. पण एकदम प्रॉब्लेम आहे सर, म्हणजे त्यांना काही झालं डोळ्या बिळ्याला तर डॉक्टर जात नसेल इलाज करायला. काय ना, गोळी मारली पटकन तर काय करणार डोळ्या. अशा सुपरस्टार गोविंद यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय नियम पाळा दहीहंडी 10 थर लावू नका रे संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.